नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 7 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी। आज दिवसभरात झालेल्या मतदानासंदर्भातली। मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडला। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मात्र मतदानाच्या टक्केवारीत मागे पडल्याचं चित्र आहे। आजच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात केवळ 55.58% इतकं मतदान झालं। याच्या तुलनेत इतर राज्यांची टक्केवारी ही जास्त आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76.30% मतदान झालं। मणिपूरमध्ये 75.69%, आसाममध्ये 73.41%, कर्नाटकात 61.94%, तर उत्तर प्रदेशात 58.3% मतदान झालेलं आहे। तेव्हा कडक ऊन होतं आणि या उन्हाचा परिणाम सुद्धा या मतदानावर झालाय का आणि कमी मतदान होण्यामागचं नेमकं कारण काय आणि याचे राजकीय अर्थ काय हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। आज लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात 10 लोकसभा मतदारसंघात मतदान झालं आणि त्याची आकडेवारी आता समोर आली आणि देशभरात तब्बल 95 ठिकाणी तर राज्यात 10 ठिकाणी मतदान पार पडलं। अगदी सकाळपासून मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावलेल्या होत्या। भर उन्हातही अनेक जागरूक मतदारांनी बाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं कर्तव्य बजावलं। सर्वसामान्य उमेदवारांबरोबरच ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्या उमेदवारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान केलं। सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्रात मुंडे घराण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडलं। यावेळी सर्वसामान्य बीडकरांसोबत नेते मंडळीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले। युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी आपली बहीण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत परळीतल्या मतदान केंद्रावर सकाळीच त्या पोहोचल्या आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। तर दुसरीकडे मुंडे बहिणींवर तोफ डागणारे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही संपूर्ण कुटुंबियांसोबत परळीच्या मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदान केलं। बीडमध्ये युतीच्या प्रीतम मुंडे विरुद्ध आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात सामना रंगतोय। 10 लोकसभा मतदारसंघातल्या या टप्प्यातल्या सगळ्यात प्रतिष्ठेची आणि मोठी निवडणूक म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आघाडीचे नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाणांनी सकाळीच तिथे मतदान केंद्रावर हजेरी लावली, मतदान केंद्रावर हक्क बजावला। यावेळी अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी सुद्धा मतदान केलं। दुसरीकडे अमरावतीतल्या आघाडी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांनीही आपले पती रवी राणा यांच्यासोबत मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला। नवनीत राणा पुन्हा एकदा युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना टक्कर द्यायला सज्ज झाल्यात, तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात युतीचे प्रताप पाटील चिखलीकर मैदानात उतरलेत। महाराष्ट्रातल्या 10 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडलं। खरं तर या 10 लोकसभा मतदारसंघातल्या अनेक अशा लढती आहेत ज्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नांदेडमध्ये अशोक चव्हाण, तर इकडे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे, बीडमध्ये मुंडे कुटुंबीय। आणि आज जे मतदान पार पडलं त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आता अद्वैत मेहता सोलापुरातून आहेत, बीडहून सिद्धार्थ गोदाम, नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आहेत। आपण या तिघांकडेही जाणार आहोत। सुरुवातीला मी मराठवाड्यात जाणार आहे कारण सिद्धार्थ गोदाम आता आपल्यासोबत बीडहून जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, आज मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या लढती होत्या, या लढतींसाठी मतदार राजा बाहेर आला का? काय वातावरण आज दिवसभरात दिसलं मराठवाड्यातलं? विलास, तू सुरुवातीलाच बोललाय ते वाक्य खरं आहे, कारण
थोडासा निरुत्साह लोकांमध्ये मतदानासाठी दिसत होता। त्यामुळेच देशातील इतर राज्याच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये कमी मतदान झालेलं आहे। यामध्ये अनेक गावांनी घोषित जो आहे बहिष्कार घातला होता आणि शेवटपर्यंत काही गावं ठाम राहिली आणि वैयक्तिक अघोषित मतदानावर बहिष्कारही लोकांचा होता, तो जगासमोर दिसत नाही। त्यामुळं खूप कमी प्रमाणात मतदान झालं। आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 5 वाजेपर्यंत केवळ 57% मतदान झालं होतं आणि 5च्या नंतर 1 तासामध्ये 10% वाढू शकतं। म्हणजे 40 ते 45% लोकांनी मतदान या ठिकाणी केलेलं नाही। आता का केलेलं नाही हा संशोधनाचा विषय आहे। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की निवडणुकीच्या दिवशी उमेदवाराला घाम फुटतो, त्याच्या मनामध्ये धाकधूक असते, मतदानासाठी तो काळजीत पडलेला असतो। मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज घाम फुटला होता, कारण 2 ते 3 गावांनी बहिष्कार घातला होता। त्यातील एका गावामध्ये उमेदवारांनी जाऊन त्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी मनधरणी केली, लोकांनी मतदान केलं। कुंभारी नावाच्या गावामध्ये 5:30 वाजेपर्यंत लोक मतदान करायचं नाही या आपल्या निर्णयावर ठाम होते। मात्र त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी सकाळपासून तळ ठोकून होते। शेवटी 6 वाजायला 10 मिनिटं कमी असताना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना शपथपत्र लिहून दिलं। पुनर्वसनाचे त्यांचे प्रश्न, त्यांच्या पैसे मिळण्याचे प्रश्न, हमीपत्र दिल्यानंतर त्यांनी जे आहे मतदान केलं। म्हणजे 1 तास त्यांना वाढून मिळालेलं आहे। एकंदरीतच मतदान थोडंसं स्लो होतं। सकाळी दुपारी 2 ते 4 तर अगदी शांततेत मतदान झालं। 4 ते 6 मात्र जोरदार या ठिकाणी मतदान झालं। आपण किती जरी जोरदार मतदान झालं असलं तरी आकडा असं सांगतोय की मतदान पुरेशा प्रमाणात झालेलं नाही। त्यामुळेच मराठवाड्यात जी आहे सगळ्यात कमी मतदानाची नोंद होते। विलास, मराठवाड्यात मतदान कमी झालेलं आहे, त्याची काही कारणं त्यांनी सांगितलेली आहेत। पण आता आपण सोलापूरमध्ये जाऊयात। अद्वैत, सोलापुरातली जी फाईट आहे, तिरंगी लढत आहे, या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागलेलं आहे। काय आज दिसलं सोलापूरमध्ये? सोलापुरातला मतदार व्यक्त होत होता का? त्याच्या मनात काय होतं? विलास, आपण जर तुलना 2014शी केली तर 2019 मध्ये मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढलेला आहे। कारण 5 वाजेपर्यंत मतदाराची जी टक्केवारी ती साधारणतः 57% होती आणि याचा अर्थ असा आहे की 5 ते 6 या 1 तासामध्ये निश्चितपणे हे मतदान आणखीन वाढणार आहे। म्हणजे 60% मतदानाच्या वरती हे मतदान जाणार आहे आणि हे निश्चित यासाठी चांगलं आहे की गेल्या वेळी 2014ला साधारणतः सोलापूरची जी टक्केवारी ती साधारणतः 55%च्या आसपास होती, 53-54%। याचा अर्थ असा आहे की यावेळी ही आकडेवारी वाढते। अर्थात सोलापूर मतदारसंघ जो आहे तो ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागामध्ये असल्यामुळं विधानसभा मतदारसंघ वाईज जेव्हा आपल्याला कळेल की बाबा पंढरपूर सारखा भाग आहे तिथं किती मतदान झालेलं आहे, मंगळवेढा किंवा सोलापूर शहर आहे, अक्कलकोट आहे, असं आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा चित्र स्पष्ट होईल। परंतु उत्साह सकाळपासून होता। सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि सिद्धेश्वर स्वामी या तिघांमध्ये ही चुरस आहे आणि आपण बघितलं की त्यांचे पाठीराखे जे आहेत आणि आजच खरं तर मतमोजणी दिवशी बघतो पण सोलापुरात मतदाना दिवशीच फटाके फोडले आणि आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे की आम्हीच जिंकणार। याच्यामध्ये फर्स्ट टाइम वोटरचा उत्साह खूप होता। पुण्या मुंबईला शिकणारी सोलापूरची मुलं आवर्जून सिद्धेश्वर एक्सप्रेसनं येऊन पहिल्यांदा मतदान करून मग घरी जाताना बघायला मिळाली। तर अक्षरशः व्हीलचेअरवरती लोक आले होते आणि असं दिसतंय की उत्साहाने आला, तो कुणाकडे गेला आणि तो कुणाकडे जाऊन कुणाचं गणित बिघडवणार आहे आणि काय करणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सोबत राहाच, पण आपण दिल्लीत जाऊया, जरा दिल्लीतून बघूया। दिल्लीतून राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं ते कसं दिसतंय, कसा प्रतिसाद दिसतोय प्रशांत? खास करून जर बघितलं दुसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये संपूर्ण 12 राज्यांमध्ये जर बघितलं एकंदर आकडेवारी बघितली जवळपास 65.74% म्हणजे जवळपास 63% या 12 राज्यांमधल्या 95 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालेलं आहे, ज्यामध्ये 1600 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालेलं आहे। जर राज्यानुसार आकडेवारी बघितली तर सगळ्यात जास्त जे मतदान झालेलं आहे ते मतदान झालेलं आहे पश्चिम बंगालमध्ये, जवळपास 76.43 म्हणजे जवळपास 77% मतदान झालेलं आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आसाम हे जे राज्य आहे त्याचे जवळपास 75.20% म्हणजे जवळपास 76% मतदान झाले आहे। खास करून जर बघितलं महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन्ही राज्यांमध्ये 57% मतदान झालं आहे, म्हणजे जवळपास 57.14 महाराष्ट्रामध्ये आणि 57.81 हे ओडिशामध्ये, जवळपास 58% मतदान या दोन्ही राज्यांमध्ये झालं आहे। आणि त्यापेक्षा कमी मतदान जे झालं आहे ते जम्मू काश्मीरमध्ये वारंवार गेल्या अनेक निवडणुकांपासून कमी मतदान होतं, पण त्या तुलनेमध्ये जर आजचं मतदान बघितलं ते बऱ्यापैकी जास्त आहे, कारण की या गेल्या 30% 25% असंच मतदान व्हायचं, पण यावेळी जवळपास जे मतदान झालेलं आहे
ते जवळपास 44% झालेलं आहे. इतर राज्य जर बघितले, बिहारमध्ये जवळपास 59% आहे, त्यानंतर कर्नाटकमध्ये 64% आहे, तामिळनाडूमध्ये 64% आहे, उत्तर प्रदेशामध्ये जिथून पंतप्रधान पदाचा मार्ग निघतो असा जो उत्तर प्रदेश आहे, जिथे जवळपास 80 जागा आहे, त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 जागा होत्या, त्या 8 जागांवरती जवळपास 62% मतदान झालं. आणि या सगळ्याचं जर बघितलं, या संपूर्ण देशभरात जवळपास 27 असे व्हीव्हीआयपी उमेदवार होते ज्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद झालं. ज्या उदाहरणार्थ माजी पंतप्रधान एच डी देवगुडा असो किंवा मग हेमा मालिनी ज्या मथुरेच्या उमेदवार आहेत, याशिवाय इथंही असे उमेदवार जसं फतेपूर सिक्री म्हणून राजबब्बर आहेत, यासारख्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे. सोबतच जर बघितलं मुनियप्पा असो किंवा मग वीरप्पा मोईली असो, यासारखे जे नेते आहेत काँग्रेसचे, यांचे भवितव्य आज अनेक दिग्गजांचं जे भवितव्य आहे ते आता मतदान यंत्रात कैद झालेलं आहे. आपण बघितलं महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे, दिल्लीतून देशाची परिस्थिती काय हे सुद्धा जाणून घेतलं. तुमच्या तिघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बातमी आहे निवडणुकीच्या संदर्भातलीच, कारण देशभरात आज 95 मतदारसंघात जे मतदान पार पडलं. बंगळुरूमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्तींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर चेन्नईत द्रमुक खासदार कनिमोळी, AIADMKचे अध्यक्ष दिनकरन आणि AR रहमान यांनी सुद्धा मतदान केलं. तर पुदुच्चेरीमध्ये 90 वर्षाच्या आजी आवर्जून मतदानासाठी आल्या. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने त्यांनी आपला मतदानातला जो लोकशाहीतला हक्क आहे तो बजावला. तर उत्तरेत फतेपूर सिक्री मतदारसंघात राज बब्बर यांनी मतदान केलं. श्रीनगर मतदारसंघात कडक सुरक्षेत मतदान पार पडलं. शिवसैनिकांची चक्क शिवसेनेच्याच खासदारासोबत आज बाचाबाची झाली. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शहरातल्या भोसले हायस्कूल परिसरात आमने सामने आल्यावर शिवसैनिक आणि रवींद्र गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले. रवींद्र गायकवाड यांनी मग तिथून पळ काढला. खरं तर हे विद्यमान मावळते खासदार असलेले शिवसेनेचे, पण त्यांनीच राष्ट्रवादीचा प्रचार केल्यामुळे शिवसैनिक मात्र प्रचंड नाराज झाले. आणि आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशात अंदाजे 62.70% इतकं मतदान झालंय. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 56.99% मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये 76.43% मतदान, तर कर्नाटकात 63.44% मतदान झालंय. तेव्हा मतदानाची ही जी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे ती आपल्या हातात आलेली आहे. 7 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे आणि या आकडेवारीनुसार दिसतंय की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अजून सुद्धा मागे आहे. इतर राज्यात मतदान भरघोस झालं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या तोंडावर भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढलंय. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा ठाकूरला दिलेली उमेदवारी भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांच्या विरोधात लढाई असल्याचा दावा भाजप करत आहे. तर विरोधकांनी भाजपच्या या खेळीवर सडकून टीका केली आहे. मैं आपके सामने अपनी पीड़ा नहीं बता रही हूँ, लेकिन इतना कह रही हूँ कि और कोई बहन आज के बाद कभी भी इस पीड़ा का सामना न कर सके. कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला भाजपनं भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलंय. भाजपनं खेळलेल्या हिंदुत्वाच्या कार्डनं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या साध्वी प्रज्ञाला दिलेल्या उमेदवारी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. उमेदवारी विरोधात हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी टीकेची झोड उठवली आहे. तो उन्होंने एक ऐसे शख्स को भोपाल से मैंडेट दिया है जिन्होंने सिर्फ आतंकवाद के केस में एक आरोपी हैं, बल्कि उसके साथ साथ बेल पे हैं, और बेल भी उनको इस बहाने दिया गया कि उनकी सेहत ठीक नहीं है. मुझे बताइए, अगर उनकी सेहत जेल में रहने के लिए ठीक नहीं है तो उनकी तबीयत इलेक्शन लड़ने के लिए ठीक कैसे हो सकती है. विरोधक कितीही टीका करत असले तरी भाजप आणि प्रज्ञासिंग ठाकूर मात्र भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्या विरोधातलं हे धर्मयुद्ध असल्याचं सांगतायत. जिस प्रकार उस समय के गृह मंत्री पार्लियामेंट के पटल पर जिस प्रकार हिंदू आतंकवाद, साफरन आतंकवाद के नाम पर, भगवा आतंकवाद के नाम पर पूरे भारत को और हिंदू संस्कृति को, समाज को एक तरह से धूमिल करने का जो कोशिश किया था,
उसके खिलाफ ये लड़ाई है। हम धर्म युद्ध के लिए निकले हैं। हम किसी भी चीज को कठिन नहीं मानते हैं। हम अपने उद्देश्य को लेकर निकले हैं और जिसका पक्ष धर्म का होता है, सत्य का होता है और सबके कल्याण का होता है, वो निश्चित रूप से पक्ष अच्छा होता है। हमारा वही पक्ष है। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा निर्दोष मुक्त झालेली नाही, मग त्यांना उमेदवारी कशी दिली जाते या आरोपावर विश्व हिंदू परिषद सुद्धा कायद्याचा आधार घेते। प्रज्ञा ठाकुर कन्विक्ट नहीं है, उन पर अभी मुकदमा चल रहा है और भारत का कानून अगर वो जेल में रहती तो भी उनको चुनाव लड़ने का अधिकार देता है। लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर भाजपनं खेळलेलं हे हिंदू कार्ड मतांचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरतं की त्यांच्यावरच उलटतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लखनौमध्ये आपल्या पत्नीसाठी शत्रुघ्न सिन्हा रोड शो मध्ये सहभागी झाले। आपल्या भाषणाचा शेवट त्यांनी खामोश या शब्दाने केला। ऐकूयात। हर हाल में आपके साथ है, आपके साथ था और आपके साथ रहेगा। आप तमाम लोग जिंदाबाद, समाजवादी पार्टी जिंदाबाद, बसपा जिंदाबाद, बसपा लखनऊ जिंदाबाद, उत्तर प्रदेश जिंदाबाद। जय हिंद। और अब खामोश आधी सपामध्ये असलेले आणि आता भाजपवासी असलेले त्यांच्या बेताल विधानांसाठी कुप्रसिद्ध असलेले जे अग्रवाल आहेत, त्यांनी आज पुन्हा एकदा अशाच पद्धतीने अकलेचे तारे तोडले। दारूच वाटली ना, विष तर नाही, असे अकलेचे तारे या अग्रवाल यांनी तोडले। ऐकूया। उन्होंने कह दिया आपने पार्टियों को दारू बांट दी और बैकवर्ड को दारू बांट दी। जहर तो नहीं बांटा था, दारू तो बांटी थी। तुम पियो तो अमृत और गरीब पिए तो दारू। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।